दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पुन्हा एकदा पाहतोय, कारण पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे याची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणी मुंबईतल्या वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज गौरी गर्जे यांच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबावरती गंभीर आरोप केलेला आहे। माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिला मारण्यात आलेलं आहे असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे। गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी गौरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी या आधी देखील केलेली होती। आज या प्रकरणावर बोलत असताना गौरी गर्जे यांच्या वडिलांनी आरोप केलेला आहे की गौरीनं गळफास घेतला असता तर तिच्या गळ्यावर तशा खुणा दिसल्या असत्या, तिच्या छातीवर मारहाणीच्या खुणा होत्या, तिच्या डोक्याला मार लागलेला होता, मारहाणीत तिचा मृत्यू झाला असा माझा दावा असल्याचं गौरीच्या वडिलांचं म्हणणं आहे। अधिक चर्चेसाठी यावेळेला स्वतः आपल्या सोबत आहेत गौरीचे वडील डॉक्टर अशोक पालवे। डॉक्टर अशोक पालवे, आपलं स्वागत आहे न्यूज प्लॅनेटमध्ये। खरं तर अत्यंत दुर्दैवी प्रसंगाला तुम्ही सामोरे गेलेले आहात। घडला प्रकार धक्कादायक आहे। डॉक्टर अशोक पालवे, मात्र आज तुम्ही वेगळा दावा करताना दिसतायत। काय सत्यता आहे या संपूर्ण प्रकरणातली? काय तुमचा दावा सांगतोय डॉक्टर? माझ्या मुलीने कशी पुरावा सांगा नाही, मॅपिंग करा, तुम्हाला मुलीला न्याय द्या। डॉक्टर अशोक पालवे, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज माझ्यापर्यंत या क्षणी येत नाहीये। मी पुन्हा एकदा आपल्याला कनेक्ट करतो आणि तुमची व्यथा जाणून घेणार आहेच। मात्र आज दिवसभरात तुम्ही नेमकं काय बोललेलात हे मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगतो। तोपर्यंत ही तांत्रिक अडचण दूर करण्याची विनंती मी आपल्या टीमला करतो। ताईंचा दुसऱ्या दिवशी फोन आला। मला पण अपेक्षा आहे, ताई साहेबांकडे होते त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी। ताईचे पियेत, नाहीतर ही डॉक्टर होती, हे मध्यस्थी माणसं जे आहेत ते म्हणले आहे आम्ही चौकशी केली, पण इंटरनल पर्सनल लाईफ आजच्या युगात हा जनतेला मी विनंती करतो की पर्सनल लाईफ आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय देऊ नये। नुसतं म्हणल्या निष्पक्षपणे माझा पिये म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते। तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल, आज येणार आहेत असं मला निरोप आलाय। डॉक्टर अशोक पालवे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय सांगितलं ते आपण पुन्हा एकदा पाहिलं। तांत्रिक अडचण दूर करत डॉक्टर अशोक पालवे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेत। डॉक्टर अशोक पालवे, अगदी काही क्षणांपूर्वी तुम्ही भेट घेतलेली आहे स्वतः पंकजाताईंची आणि पंकजाताई आलेल्या होत्या। सांत्वन त्यांनी निश्चितच केलेलं असेल, मात्र या प्रकरणामध्ये त्या कितपत लक्ष घालणार आहे आणि कुठल्या शिक्षेची अपेक्षा त्यांनी देखील व्यक्त केलेली आहे? काय तुमचं आणि त्यांचं बोलणं झालंय मगाशीच? ताईंनी शब्द दिला की मी यांना पाठीची घालणार नाही। मी कुणाला बाबाची भाऊची शपथ घेतली, मुंडे साहेबाची शपथ घेतली, ती माझी सून होती, मुलगी होती, तुम्हाला न्याय मिळवून देईल असं ताई साहेबांनी शब्द दिला। आमच्या मिसेस रडल्या, त्यांना सगळं काय जे सांगायचं ते सांगितलं त्यांनी, काय झालं ते। आणि मोकाट जे फिरतात त्यांनी मारू लागायला जे होते त्यांचे दोघांना अटक करा म्हणल्या। कोणची SIT स्थापन करा, काय आमचं करा, आम्ही दोषी हटलो तर त्यांना अन्याय होऊ नये असं आम्ही दोघांनी नवरा बायकोनी तळकळीने ताईला विनंती केली आणि आमची आशा त्यांच्याकडूनच आहे, आणखीन दुसरं कुणाचं काही असं होऊ नये म्हणून आमची सगळ्या माध्यमाला सगळ्याला विनंती आहे की बाबा याची कसून चौकशी करा, म्हणजे आमच्या मनातलं हे निघून जाईल। त्याच्यामुळं पुन्हा एकदा सगळ्याला विनंती करतो की ते तिथपर्यंत त्या पोलिसांना आम्हाला फुटेज द्या, ती काय कशी मुलगी नेली, कसं झालं आणि तिने आत्महत्या केली तर मग ते कशा प्रकारे झालं त्याचं आम्हाला पोटपंचमान आहे। आम्ही जायच्या आधी ते तिथं आणून टाकली, आलं तर कुणी राहिले, मग हे आरोपी नाही, बहीण नाही, भाऊ नाही, यांची कुणाची चूक नाही, तर फॅमिलीतला एकही माणूस का तिथं थांबला नाही, हे सगळं ताई साहेबाच्या आम्ही कळकळीने कानावर घातलं। बरं, तेवढं विनंती आहे की याचा छडा लावा, आमच्या मृत्यूचं कारण आम्हाला, मुलीच्या का गेली तिचं कारण शोधा, तिला कुणी आणलं, सगळं पुन्हा पुन्हा तेच सांगतो, फुटेज पाठवा आमचं। त्या SP कमिशनर कोण आहे, गृह मंत्रालय, मुख्यमंत्र्याकडं ताईंना तर आम्ही बोललो, मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे, उपमुख्यमंत्री अजित साहेबांना, शिंदे साहेबांना, जे कुणी सगळे शासनात आहेत गृहमंत्र्याला
की आमच्या येऊन व्यथा तिथपर्यंत कमिशनरला फोन करावा, हे काय माहिती गुप्त असेल तुमचं तर आम्हाला वैयक्तिक नवरा बायकोला सांगा. आमची तुमच्याकडूनच अपेक्षा आहे, कुणाकुणा अपेक्षा करणार. नाही तर हे नुसतं देखावा येते. मागचे 2 प्रकरणं झाले. काहीच नाही. थोडं जलद गतीने सांगा. त्या कमिशनरला आमच्यापर्यंत लावा कोण आहेत. त्यांना सांगा आजपर्यंत इथपर्यंत आलंय, काय आहे. आमची व्यथा त्यांना जाणून घ्यायला सांगा. त्यांनी काय काय तपास केले ते काय आमच्या डोक्यातलं काढा एकदा. आमचे आम्ही अस्वस्थ आहेत त्याच्यासाठी. आमचा पोटचा गोळा कोणत्या बापाला बरं वाटल की आपली लेक गेली एवढी. ती डायरेक्ट माझं ती करणार जायला गे नव्हती. ती तिच्या 3 हॉस्पिटलला ड्युटी केली, 3 वर्ष डेंटल सर्जन म्हणून. तिथली माहिती त्याच्या मैत्रिणीने माहिती दिली पोलीसला, तरी पोलीस काही दाखवणार काही सांगणार. तेवढं माझी विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला, गृह मंत्रालय की हिची कसून चौकशी करा. आणि ताईने शब्द दिलाय तेवढं आम्हाला आशा आहे. एवढं बोलतो मी. डॉक्टर अशोक पालवे, आपलं दुःख आम्ही समजू शकतो. महाराष्ट्र देखील यावेळेला पाहतोय. डॉक्टर अशोक, ज्या दिवशी ही संपूर्ण दुर्दैवी घटना घडली त्याआधी तुम्हाला काही कंप्लेंट करण्यात आलेली होती का? डॉक्टर गौरी यांच्याशी तुमचं काही बोलणं झालेलं होतं का? आणि ही आत्महत्या नव्हे, ही हत्या आहे असं तुम्हाला देखील का वाटतंय? आणि याच्या चौकशीमध्ये खरोखर तुम्ही दिलेल्या माहितीचा परिणाम होणार आहे, त्याचा फायदा देखील होताना दिसून येईल. डॉक्टर अशोक, तिच्या छातीवर मार होता. फाशी दिली तर वर असं वन असतो, ते खाली मार कसा आला, डोक्याला कसा आला. मग तिथं स्पॉट पंचनामा कसा त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला. आणि फाशी घेतलेल्या पेशंटला लगेच 5 मिनिटात कसं ते येऊन जिवंत असल्याचं म्हणतात आणि आम्ही हॉस्पिटलला गेला. ते सगळं संशयास्पद आहे. आणि ज्या बहिणीला आमच्या मिसेसनी सांगितलं होतं की यांचं असं आहे ते अनैतिक संबंधाचं, त्याचं काय झालं. ते मोकाटच फिरतात. बहीण फिरती, तिचा भाऊ फिरतो. भाऊनी कसं सांगायला पाहिजे